झालेलं आहे. जे आर त्यांना भेटल्यानंतर कुठेतरी आता हाके आणि भुजबळ मैदानात आल्यानंतर ओरडते वाढते पण दंड थोपटले, याला कसं पाहताय? वरटी वार तर ते कमून दंड थोपतंय, दंडाचा तर पता नाही. पण दंड थोपटायला पुढं सगळ्यात काँग्रेसची वाताहत केली, काँग्रेस पूर्णपणे संपवली आणि आता ह्या वादात विनाकारण विडी घेतली. त्यांचं स्टेटमेंट आहे करो या मरो. मी आव्हान करतो राज्य सरकारला, करो या मरोची कोणती लढाई सुरू आहे महाराष्ट्रात? हे कायद्याचं राज्य आहे, इथं धमक्या चालणार नाहीत. वरटीवारला ताब्यात घेतलं पाहिजे पोलिसांनी. करो या मरोची कोणती लढाई आहे? तुमची लढाई सरकारच्या विरोधात असेल तर सरकारच्या विरोधात भाष्य करा. इथं समाजाच्या विरोधात करो या मरोची लढाई करायला जाणं, कुठंतरी प्रत्येक पक्षाने आपल्यातला ओबीसी नेता हा मैदानात उतरवलाय आणि ही राजकीय भूमिका दुर्दैवी आहे. या मुद्द्याकडे सामाजिक मुद्दा म्हणून बघितला पाहिजे. पण प्रत्येक पक्ष, काँग्रेसमधून कुणी नव्हतं ओबीसीचा, आता वरटीवार उतरवलेत. अजित पवार गटातून कुणी नव्हतं तर छगन भुजबळ उतरवलेत. त्यानंतर त्या बीजेपी कडून चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे हे स्वतः तिकडे उतरलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षाने एक ओबीसी नेता या विरोधात उतरायचा असं एकंदरीत षडयंत्र आहे, म्हणून वरटीवार त्या भूमिकेत आहेत. कुठेतरी गावागावात आता राष्ट्रीय आरक्षणावर मराठा समाज ओबीसी मध्ये दरी पडलेली आहे, त्याला कसं बघताय? मोठी दरी पडली, मी तेच सांगतोय. हे कोणतं भाषण आहे? 11 मुली 11 मुलं, हे कोणतं भाषण असू शकतं? दारू पिऊन नशेमध्ये तुम्ही जर बोलणार असेल तर याच्यापेक्षा मूर्खपणा कुठला आहे? आणि सरकार हे सहन करतं. याच्या जाग्यावर कोणी दलित नेत्याने असं जर एखादं भाषण केलं असतं तर किती वेळा त्याला उचलून नक्षलवादी म्हटले असते. म्हणजे यांना महाराष्ट्र पेटवायची परवानगी. आज पूर्ण गावामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. सरकारने जर तात्काळ दखल नाही घेतली तर आग लागेल असं मी सांगतोय. मी फिरणारा कार्यकर्ता आहे, मी महाराष्ट्र पिंजून काढणारा कार्यकर्ता आहे. 10 वेळेस महाराष्ट्रात फिरलोय. गावागावात माझं नेटवर्क आहे. कशा पद्धतीने षडयंत्र चालू आहे, कशा पद्धतीने काय घटना घडवत आहेत, शर्यत कोणती लागली पाण्याची, काय घटना पुढे आणली, हे सगळं कळतं. हे कशासाठी चाललंय? दंगली